Hello students, welcome to the new chapter of 12th Maharashtra Board 2020 syllabus is a molecular basis of inheritance. The molecular basis of inheritance is an interesting topic and very important as an exam point of view, that is for NEET exam, CET exam and even in board exam. So this topic is also the basic topic, important topic of the genetics. Genetics म्हणजे अनुवंशशास्त्र असतं. हे genetics म्हणजे काय? याच्यात जेनेटिक मटेरियल कोणतं असतं? ते जेनेटिक मटेरियल कोणकोणत्या सायंटिस्टनी शोधून काढलं? त्या जेनेटिक मटेरियलचं स्ट्रक्चर काय असतं, ते रेप्लिकेट कसं होतं, त्याचं पॅकिंग कसं होतं, त्याचं वर्किंग कसं होतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा जो टॉपिक आहे अतिशय बेसिक टॉपिक आहे, खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर या टॉपिक मध्ये आपण डीएनए सी रिलेटेड, जेनेटिक मटेरियल सी रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे. ओके, तर सुरुवातीला जेनेटिक्स म्हणजे काय हे आपण बघणं गरजेचं आहे. तर याला आपण जेनेटिक्स म्हणत असतो, अनुवंशशास्त्र म्हणत असतो. व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे, इज अ स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन्स. हेरिडिटी व्हेरिएशनचा एकत्रित अभ्यास असतो, जेनेटिक्स म्हणत असतो. सो स्टडी ऑफ heredity and variations. So study of heredity and variations, these two words are so much important. So what about heredity? Heredity is nothing, similarity between parents and offspring. म्हणजे हे पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग्स आहेत, इन द सेन्स फर्स्ट जनरेशन अँड नेक्स्ट जनरेशन. In between parents and offspring there are so much type of similarity, that means maximum similarity, like all systems, mostly digestive system, circulatory system, nervous system, skin असेल, eyes, ears, body symmetry असेल, ही जी समानता आहे, सिमिलॅरिटी आहे, ट्रान्समिट झालेली असते, पॅरेंट कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्समिट होते, त्या सिमिलॅरिटीला म्हटलं जाते हेरिडिटी. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. सो ट्रान्समिशन of character from parents to offspring which are similarity is nothing but heredity. आणि जेव्हा हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात त्याच्यात काही डिफरन्सेस होतात, चेंजेस इन बिटवीन पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. ह्या डिफरन्सेसला, चेंजेसला म्हटलं जातं किंवा डिफरन्सेस आहेत, याला म्हणायचं व्हेरिएशन्स. म्हणजे ज्यांच्यात सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं ते 100% सिमिलर नसतात, कारण व्हेरिएशन होतं, पण मॅक्झिमम सिमिलॅरिटी असते, याला काय म्हटलं जातं, हेरिडिटी. आता या हेरिडिटी संदर्भात, जेनेटिक संदर्भात वेगवेगळ्या सायंटिस्टनी खूप चांगलं काम केलेलं आहे. याचा अगदी सुरुवातीपासून, खूप बेसिक पासून आपण अभ्यासणार आहे. याचा जो फर्स्ट इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे की ज्यांनी सुरुवात अगदी बेसिक पासून सुरुवात केली, तो म्हणजे फ्रेडरिक मायशर. सो फ्रेडरिच मायशर in 1869. बघा, या फ्रेडरिक मायशरने
एक लोकल लॅबोरेटरी मध्ये सो फ्रेडरिक मायशर वॉज वर्कड ऑन दी व्हाईट ब्लड सेल्स. सो वर्क्स ऑन WBC व्हाईट ब्लड सेल्स. या व्हाईट ब्लड सेल्सला नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज ल्युकोसाइट्स. पांढऱ्या पेशी म्हटलं जातं, सैनिकी पेशी म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं जे प्रोटेक्शन मेकॅनिझम असते ते त्याचं जे फंक्शन असतं ते WBC असतं. आता ह्या ज्या WBC असतात, जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कुठे इन्फेक्शन होतं तिथं पस तयार होतो आणि पस मध्ये या WBCचं कंटेंट हे जास्त असतं. सो पस ऑफ इन्फेक्शन कंटेन्स लार्ज अमाउंट ऑफ WBCs. So this Friedrich Miescher isolate the pus cells from the infections. लोकल लॅबोरेटरी मध्ये होतं, त्या लोकल लॅबोरेटरी मध्ये त्यांनी काय केलं, आयसोलेट केलं. काय आयसोलेट केलं? पस सेल्स. कशातून आयसोलेट केला? इन्फेक्शन मधून. त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये जे बँडेजेस होते, आयसोलेट दी बँडेजेस फ्रॉम दी लॅबोरेटरी. या बँडेजेस वरून पस सेल सेपरेट केला. आपल्या इन्फेक्शनचा जो मेन पार्ट असतो, एखादी जखम होते, इन्फेक्शन होतं, त्याच्यात आपल्याला पस तयार झालेला पाहायला मिळतो. व्हाईट कलरचा पस असतो कारण त्याच्यात WBCचं प्रमाण जास्त असतं. ह्या पस सेल त्यांनी बँडेजेस पासून वेगळ्या करण्यासाठी साल्ट सोल्युशन वापरलं. थ्रू साल्ट सोल्युशन ह्या पस सेल वेगळ्या केल्या. त्याच्यानंतर अल्कलाइन सोल्युशन वापरलं, वीक अल्कलाइन सोल्युशन, याचा अर्थ बेसिक सोल्युशन वापरलं आणि या पस सेल मधून न्यूक्लियाय वेगळे केले. आणि या न्यूक्लियाय मधून एक केमिकल सबस्टन्स त्यांनी वेगळा केला. आणि या केमिकल सबस्टन्सला त्याने एक नाव दिलं, न्यूक्लिन. ही महत्वाची डिस्कवरी आहे. न्यूक्लिन हे जे केमिकल आहे, हे केमिकल सबस्टन्स कशामधून आयसोलेट केला? न्यूक्लियाय मधून. न्यूक्लियाय कशाच्या घेतल्या? पस सेलच्या. त्यासाठी वीक अल्कलाइन सोल्युशन वापरलेलं आहे. पस सेल हे बँडेजेस वरून त्यांनी सेपरेट केलं. या हॉस्पिटलमध्ये पट्ट्या मारलेल्या होत्या, बँडेजेस होत्या. त्या बँडेजेस वरती जो पस साचलेला होता तो त्यांनी साल्टच्या साह्याने वेगळा केला. पस सेल्स वेगळे आले की त्याचे न्यूक्लियाय त्यांनी वेगळे केले आणि या न्यूक्लियाय मधून एक केमिकल सबस्टन्स त्यांनी आयसोलेट केला. तो केमिकल सबस्टन्स म्हणजे न्यूक्लिन, आयसोलेटेड बाय फ्रेडरिक मायशर. खूप महत्वाचं काम याने सुरुवातीला केलेलं आहे की हा जो आहे हा जनरली तुम्हाला असंही MCQ साठी विचारलं जातं की न्यूक्लिन इज आयसोलेटेड फ्रॉम पस सेल. न्यूक्लियाय ऑफ दी पस सेल. पस सेलच्या केंद्रकामधून एक केमिकल सबस्टन्स, केंद्रकामधून केमिकल सबस्टन्स आयसोलेट केला. तो जो सबस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं न्यूक्लिन, हे म्हटलं होतं. आणि त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे, फॉस्फेट ग्रुप जास्त आहे, रिच इन फॉस्फेट. rich in phosphate. So it is called as a nucleic acid. Acidic property असते, acidic property. Called as nucleic acid. Called as nucleic ऍसिड. हा आपला मेन पार्ट आहे, टॉपिकचा मुख्य भाग आहे तो न्यूक्लिक ऍसिड आहे. आणि हे न्यूक्लिक ऍसिड
ऍसिडिक प्रॉपर्टी असल्यामुळे त्याला ऍसिड म्हटलं जातं. न्यूक्लियस मधून आयसोलेट केलं म्हणून त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलं. न्यूक्लिन हा शब्द आहे तो फ्रेडरिच मायशरने दिलेला आहे. बट न्यूक्लिक ऍसिड टर्म वॉज गिवन बाय अल्टमन. So this nucleic acid term was given by Altman and nuclein term was given by Friedrich Miescher. Why nuclein is called as nucleic acid? Because it is acidic in property, it is rich in phosphate and also it is negatively charged due to phosphate group. So this is about basic introductory part of this nucleic acid genetic material. Once again, study of heredity and is nothing but genetics. So first important scientist Friedrich Miescher in 1869 he isolate or work on the white blood cells leukocyte WBCs. He isolate the bandages in local hospitals. लोकल हॉस्पिटल मधल्या बँडेजेस त्यांनी आयसोलेट केल्या. त्या बँडेजेसला साहाय्याने पस सेल असतात, पस वेगळा केला, त्या पस मधून पस सेल्स वेगळ्या केला, त्याचं केंद्रक वेगळं केलं अल्कलाइन सोल्युशनच्या साहाय्याने आणि त्याच्यातून त्याला केमिकल पदार्थ मिळाला, सबस्टन्स मिळाला, त्याला त्याने नाव दिलेलं आहे न्यूक्लिन. काय नाव दिलेलं आहे? न्यूक्लिन. ह्या न्यूक्लिन मध्ये फॉस्फेटचं प्रमाण जास्त असतं. सो रिच इन फॉस्फेट and also acidic in property, shows acidic property. That's why this nuclein is also called as nucleic acid. But name nucleic acid was given by Altman. And the nuclein was isolated by Friedrich Miescher. So these two important scientists and the two important discovery. आता आपल्याला हे जे न्यूक्लिक ऍसिड आहे ह्या न्यूक्लिक ऍसिडचे दोन महत्वाचे टाइप्स आहेत की जे आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार. सो न्यूक्लिक ऍसिड हॅव्हिंग टू इम्पॉर्टंट पार्ट्स, विच वन? द DNA and RNA. So these two important nucleic acids are the included in nucleic acid, that means isolated from the nucleus. So major part of this topic is DNA and RNA. न्यूक्लिक ऍसिड जो आपल्याला या टॉपिक मध्ये डिटेल अभ्यासायचं आहे. आता ह्या न्यूक्लिक ऍसिड डीएनए आरएनए पैकी नक्की जेनेटिक मटेरियल कोण आहे, हे कोणकोणत्या सायंटिस्टनी काम केलं, त्यांनी काय काय शोधून काढलं, हेही आपण डिटेल पाहणार आहे. त्या अगोदर हा जो बोर्डवरचा पार्ट आहे तो एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि एकदा लिहून घ्या. So nucleic acid having two types, जसं की DNA, RNA हे दोन महत्वाचे टाइप्स आहेत. त्यापैकी DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे का हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्टनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, त्याच्यानंतर एव्हरी मॅक्लिओड मॅककार्ट एक्सपेरिमेंट आणि हर्शे चेस एक्सपेरिमेंट. हे तीनही एक्सपेरिमेंट डिटेल बघणार आहे. कशासाठी अभ्यासणार आहे की डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे का अजून कोणता पदार्थ आहे की जो एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे वाहून नेतो. सो डीएनए द जेनेटिक मटेरियल ऍज अ डीएनए यासाठी आपण हे सगळे एक्सपेरिमेंट बघणार आहे. आणि त्या एक्सपेरिमेंट मधला पहिला एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचा आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. सो डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल हे सिद्ध करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट बघणार आहे. सो डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल. हे पाहण्यासाठी पहिला एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे. नंबर 1 एक्सपेरिमेंट आहे तो म्हणजे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. फेमस एक्सपेरिमेंट आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. आता ह्या ग्रिफिथने एक्सपेरिमेंटल
साठी जे त्यांनी मटेरियल वापरलं, प्रयोगासाठी जे त्यांनी स्ट्रेन वापरली, बॅक्टेरियल स्ट्रेन वापरली, की ज्याचं नाव आहे स्ट्रिप्टोकोकस निमोनी. स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा जीनस आहे, हा स्पेसिस आहे. इवन एनसीईआरटी मध्ये अजून एक स्ट्रेन याचीच वापरली होती, ज्याला डिप्लोकोकस निमोनी असंही म्हटलं जातं. सो डिप्लोकोकस निमोनी. आता आपल्याकडे आपण जी स्ट्रेन बघणार आहे ती फक्त स्ट्रेप्टोकोकस निमोनी ही स्ट्रेन बघणार आहे, की जी ग्रिफिथनी स्टडी केली. ह्या स्ट्रिप्टोकोकस निमोनीच्या साह्याने, या ऑर्गॅनिझमच्या बॅक्टेरियाच्या साह्याने इन्फेक्शन होतं लंग्स मध्ये, आणि लंग्स मध्ये निमोनिया नावाचा डिसीज होतो. सो निमोनिया इज रिलेटेड विथ लंग कॉज्ड बाय स्ट्रिप्टोकोकस निमोनी. पण ह्या स्ट्रेप्टोकोकस निमोनीच्या एक्झॅक्टली कोणत्या स्ट्रेनच्या साह्याने हा डिसीज होतो हे आपल्याला बघायचं आहे. कारण स्ट्रेप्टोकोकस निमोनी याच्या दोन प्रकारच्या स्ट्रेन आहेत. जसं की याच्यामध्ये एक आर स्ट्रेन म्हणजे टाईप म्हणूया आपण इथं, आणि दुसरी एस स्ट्रेन आहे. आर स्ट्रेन आणि एस स्ट्रेन ह्या दोन वेगवेगळ्या स्ट्रेन आहेत. आता आर स्ट्रेन एस स्ट्रेन मध्ये काय फरक आहे, तर हे जे आर स्ट्रेन आहे याचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं आर स्ट्रेनचं, तर याच्यामध्ये हा सेंटरला त्याचं जिनॅटिक मटेरियल असतं, त्याच्यावरती हे बाहेरचा त्याचं आवरण असतं, आणि ह्या आवरणाच्या वरती जर का पार्ट आपण बघितला तर जनरली जसं की आपण आता हे जे दाखवलंय हे आहे ते स्मूथ दाखवलंय. जेव्हा असं असतं तेव्हा ते यस स्ट्रेन म्हणायचं. काय म्हणायचं? यस स्ट्रेन. आणि जेव्हा याच्यावरती आवरण नसतं तेव्हा त्याच्या आतील पार्ट असतो, हा जो पार्ट असतो हा आतील पार्ट आहे, त्याचं जिनॅटिक मटेरियल आहे. बाहेरचा त्याला म्हणायचं कॅप्सूल. काय म्हणायचं? कॅप्सूल. आता हे कॅप्सूल नसतं जेव्हा या पेशीवरती कॅप्सूल, मी दोन्ही पेशी एक स्ट्रेन इकडे दाखवूया आपण, बाहेरचं एक कॅप्सूल दाखवूया, त्याच्या आतील हा रग प्रोटीनचा पार्ट असतो आणि त्याच्या आतील हे जिनॅटिक मटेरियल आहे. ओके, तर जिनॅटिक मटेरियल काय आहे नंतर बघूया. या स्ट्रेनकडे काय होतं, हे बाहेरचं आवरण ॲब्सेंट असतं, आणि जे आवरण ॲब्सेंट असतं याचा अर्थ याचा सरफेस कसा होतो? रफ होतो, आणि म्हणून याला आर स्ट्रेन म्हणायचं. आर फॉर रफ स्ट्रेन, इज अ रफ. त्याचं बाहेरचं आवरण रफ असं कारण याच्यावरती कॅप्सूल नसतं, इथं कॅप्सूल असल्यामुळं हे स्मूथ असतं, याला कॅप्सूल म्हणायचं. ओके, सो इट इज स्मूथ. स्मूथ स्ट्रेन असंही म्हटलं जातं, याला रफ स्ट्रेन असंही म्हटलं जातं. रफ का म्हणायचं? कारण बाहेरचं आउटर सरफेस इज रफ, आउटर सरफेस इज स्मूथ. आता हे जे रफ आहे याच्यावरती कॅप्सूल नाहीये, सो कॅप्सूल इज ॲब्सेंट. सो नॉन कॅप्सुलेटेड किंवा ई कॅप्सुलेटेड असंही म्हटलं तरी चालेल. सो नॉन कॅप्सुलेटेड. But here capsule is present, so called as capsulated. Capsule is present, called as capsulated. Here capsule is absent, so called as non-capsulated. So this R strain does not causes disease. That means it is non-pathogenic. Non-pathogenic. डिसीज तयार करत नाही, याला म्हणायचं नॉन पॅथोजेनिक. बट स्ट्रेन कॉजेस द डिसीज, सो कॉल्ड एज पॅथोजेनिक. कॉल्ड एज पॅथोजेनिक.
दिस यस स्ट्रेन ऑल्सो शोज हायली इन्फेक्शन असते, सो कॉल्ड एज व्हायरुलंट. पण इथे इन्फेक्शन होत नाही, सो कॉल्ड एज नॉन व्हायरुलंट. नॉन व्हायरुलंट. बट हिअर इज व्हायरुलंट. म्हणजे आपल्या लक्षात आलंय की आर स्ट्रेन असेल तर मात्र निमोनिया हा डिसीज होत नाही, कारण ही नॉन पॅथोजेनिक नॉन व्हायरुलंट आहे. पण या स्ट्रेन असेल तर मात्र डिसीज तयार होतो. लंग्स रिलेटेड निमोनिया हा डिसीज असतो, हा डिसीज तयार होतो. तर त्यासाठी त्याने ग्रिफिथनी एक बॅक्टेरियम स्पेसिस यूज केलाय की जो बॅक्टेरियम आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनियम टाइप ऑफ बॅक्टेरियम यूज केलेला आहे. त्याच्या 2 स्ट्रेनचा वापर केलेला आहे. आता या स्ट्रेन त्यांनी माईस वरती एक्सपेरिमेंट केलेला आहे, माईसच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केलेला आहे आणि काय काय रिझल्ट मिळाले हे अभ्यासलेलं आहे आणि मग त्यांनी फायनल कन्क्लुजन काढलेलं आहे. पण त्या रिझल्टकडे जायच्या अगोदर ह्या 2 स्ट्रेन मधला डिफरन्स आपला क्लिअर असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं, आर स्ट्रेन असेल तर मात्र कुठल्याही प्रकारचा डिसीज होत नाही. ते माईस लाईव्ह कंडिशनला राहू शकतात कारण डिसीज होत नसतो. पण मात्र व्हायरुलंट असेल तर डिसीज होतो आणि या ठिकाणी त्या माईसचा डेथ होतो. सो कॉजेस डेथ डज नॉट कॉजेस द डेथ, बट हिअर यस स्ट्रेन कॉजेस द डेथ. इथं मात्र माईस लाईव्ह राहतो. या समजण्यासाठी लिहूया, माईस बिकम्स लाईव्ह ड्यू टू यूज ऑफ आर स्ट्रेन, बट माईस बिकम्स डेथ causes disease. So no disease. It causes disease. Causes disease. चला, आता 2 स्ट्रेन तर आपण बघितलेले आहेत. ह्या 2 स्ट्रेनचा वापर करून ग्रिफिथनी माईस वरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. ते एक्सपेरिमेंट आपल्याला डिटेल बघायचे आहेत. कोणकोणत्या स्टेपच्या साहाय्याने ते एक्सपेरिमेंट केले हे आपण बघणार आहे. या 2 स्ट्रेन मधला डिफरन्स आपण बघितलेला आहे डिटेल. एस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन नावावरून सांगता येतं. आर फॉर रफ, एस फॉर स्मूथ. आता या ग्रिफिथ एक्सपेरिमेंटच्या काही स्टेप्स आपण अभ्यासणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आपण बघणार आहे आर स्ट्रेन. आर स्ट्रेन बॅक्टेरियम घेतला, थ्रू इंजेक्शन माईसच्या बॉडीमध्ये सोडलं. सो आर स्ट्रेन इंजेक्टेड इनटू माईस आणि मग पाहिलं की माईस वरती त्याचा काय इफेक्ट होतो, त्याला निमोनिया डिसीज होतो का, त्याचा डेथ होतो का, डिसीज होत नाही का, लाईव्ह कंडिशनला राहतो का. तर या ठिकाणी त्याला जो रिझल्ट मिळाला, इथं मात्र माईस बिकम्स लाईव्ह. सो माईस बिकम्स लाईव्ह. माईस हे लाईव्ह कंडिशनला राहिलेले आहेत. का लाईव्ह राहिले? कारण आपल्याला माहित आहे आर स्ट्रेन आहे, आर स्ट्रेन असेल तर मात्र कोणत्याही प्रकारचा डिसीज होत नाही आणि डिसीज न झाल्यामुळं ते सगळे माईस लाईव्ह कंडिशनला राहिले. सेकंड एक्सपेरिमेंट केला. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे तो म्हणजे एस स्ट्रेन घेतली, डिसीज कॉजिंग आहे, इंजेक्टेड इनटू माईस, इंजेक्टेड इनटू माईस. मग नंतर अभ्यासला याचा परिणाम काय होतो, तर काही दिवसांच्या मध्ये माईस मध्ये डिसीज तयार झाला, निमोनिया डिसीज तयार झाला आणि निमोनिया डिसीज मार्फत माईसचा डेथ झाला. सो माईस गेट डाईड. डाईड इन शॉर्ट लिहूया, माईस डाईड. इथं पण शॉर्ट मध्ये लिहूया, माईस लाईव्ह.
दोघांचं रिझन माहित आहे, इथं लाईव्ह कंडिशन हेही तुम्हाला कळालेलं आहे, नो डिसीज आहे. इथं मात्र डेथ डाईड, कारण या ठिकाणी डिसीज झालेला होता. एस स्ट्रेन डिसीज, आर स्ट्रेन डू नॉट कॉजेस डिसीज. होती हीट किल्ड एस स्ट्रेन घेतली. म्हणजे काय केलं बघा, टेस्ट ट्यूब घेतली, त्या टेस्ट मध्ये बॅक्टेरियम घेतला आणि त्याला हिट केलं. म्हणजे जर टेस्ट ट्यूब असेल तर या टेस्ट ट्यूब मध्ये हा बॅक्टेरियम घेतलेला आहे, त्याला बर्नरच्या साह्याने हिट केलेला आहे, त्याला आपण हिट केलं एस स्ट्रेन म्हटलं. इंजेक्टेड इनटू माइस. आता हीट केलेलं, आता हे जे ट्रान्सफर इंजेक्टेड केलेलं आहे, हीट केलेलं एस स्ट्रेन इंजेक्टेड इनटू माइस, याच्यानंतर ग्रिफिथला बघायचं होतं की काय रिझल्ट मिळतो. या ठिकाणी रिझल्ट जो झाला होता काही प्रकारचा डिसीज झाला नाही, म्हणजे सगळे आता हे 3 एक्सपेरिमेंट नंतर ग्रिफिथने फायनल एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं. काय केलं त्यांनी, पहिल्यांदा आर स्ट्रेन घेतली की जिथं माईस लाईव्ह आहे, हीट केलेलं एस स्ट्रेन की जिथं माईस लाईव्ह आहे. हे दोन्ही एकत्र टाकून काय रिझल्ट मिळतो हा त्याने अभ्यासला. म्हणजे आर स्ट्रेन प्लस हीट केलेलं एस स्ट्रेन घेतली. सो आर स्ट्रेन प्लस हीट किल्ड एस स्ट्रेन, ह्या दोघांचं मिक्सचर घेतलं आणि हे मिक्सचर माईस मध्ये इंजेक्ट केलं आणि काय रिझल्ट मिळतो हे त्याने अभ्यासलं. ऍक्च्युली दोनही ठिकाणी माईस लाईव्ह राहतात, यालाही वाटलं की दोन्ही एकत्र ठिकाणी टाकल्यानंतर लाईव्ह कंडिशन असेल, परंतु रिझल्ट होता हा शॉकिंग होता. सो माईस बिकम्स डाईड. सो माईस डाईड. आता हा जो रिझल्ट आला त्याचं कारण ग्रिफिथने शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की ही जी हीट किल्ड एस स्ट्रेन आहे याच्याकडून आर स्ट्रेन कडे काहीतरी ट्रान्सफर झालंय. मग ही जी आर स्ट्रेन होती मूळची रफ असते आर स्ट्रेन, ह्या आर स्ट्रेन वरती या हीट किल्ड एस स्ट्रेन कडून काहीतरी मटेरियल आलेलं आहे आणि ते इथे येऊन कॅप्सूल तयार करतात. थोडक्यात अर्थ असा आहे की आर स्ट्रेनचं रूपांतर हे एस स्ट्रेन मध्ये झालं. सो आर स्ट्रेन इज कन्वर्टेड इनटू एस स्ट्रेन. आर स्ट्रेन इज कन्वर्टेड इनटू एस स्ट्रेन आणि एस स्ट्रेन ही पॅथोजेनिक असते, कॉजेस डिसीज. And due to disease, all mice get died. पण एक्झॅक्टली काय ट्रान्सफर झालं हे मात्र ग्रिफिथला कळलेलं नाही. ग्रिफिथ सेज दॅट something was transferred. काहीतरी ट्रान्सफर झालं की ज्याच्या साह्याने हा बदल झालेला आहे. That's why Griffith called as a transforming principle. Transforming principle. So something was transferred, Griffith called as a transforming principle. Is the basic experiment, initial experiment. Griffith tried to explain about genetic material, but he exactly unknown about this genetic material. He only says that something was transferred, and that something was nothing but he called as a transforming principle. एक्झॅक्टली काय ट्रान्सफर झालं हे आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहे. एव्हरी मॅक्लिऑड मॅककर्टी एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहे.
जस्ट याच्या या स्टेप्स आहेत, 4 स्टेप्स आहेत, त्या व्यवस्थित लिहून घ्या. आणि फायनल कन्क्लुजन आहे समथिंग वॉज ट्रान्सफर, ग्रिफिथ कॉल्ड ॲज अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ओके.